मी होणार नगरसेवक या विशेष चर्चासत्रात आपलं स्वागत। तर आपण प्रभाग क्रमांक 22 ड मध्ये केंद्रबिंदू असलेले अन्सार नसीर शेख यांच्याशी बातचीत करत आहोत आणि मोठमोठ्या दिग्गजांचं नशीब यांच्याच हातात आहे असं लोक म्हणतात आणि म्हणूनच त्यांच्यावर माघार घेण्याचा दबावही टाकला गेलाय। त्यासोबतच लोकांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत की तुम्ही मतदान कसं करताय आणि अन्सार शेख यांना तुम्ही उभं का राहू दिलंय। तर या सगळ्या धमक्यांकडे किंवा या दबावाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? खरं म्हणजे ताई, मी तुम्हाला संविधान टीव्हीच्या माध्यमातून सर्व माझ्या तमाम प्रभाग 22 मध्ये जनतेला कळवतो की असं कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे नाही का, मला खूप प्रकारे म्हणजे त्रास झाला, तो धमक्या आल्या, बळजबरी झाली किंवा का तू इलेक्शन लढू नको, थांबून घे। तर का बरं असं सर्वसाधारण माणूस हा इलेक्शन लढू शकत नाही का? त्याला पण अधिकार आहे, लोकशाहीने त्याला अधिकार दिलेला आहे। माझी पण काही इच्छा का मी लोकांसाठी काहीतरी प्रामाणिकपणे काम करू, लोकांची सेवा करू, त्याच्यात गैर काय? काही चुकीचं काम आहे का? मग का बरं एवढं? ठीक आहे, जे बलाढ्य असेल त्यांनी अशा एक सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलावर एवढं बळजबरी दबाव खरं म्हणजे करायला नाही पाहिजे। हे एकदम चुकीचं, सरासरी चुकीचं आहे। किंवा माझे काही समाजाचे काही लोक असतील किंवा माझे भाऊ असेल, त्यांच्यावर पण मोठ्या प्रमाणात वैयक्तिक त्यांच्या धंदा असेल, व्यवसाय, त्याच्यावर पण दबाव आणला जातोय। तर हे चांगलं नाही, लोकशाहीसाठी ह्या गोष्टी घातक आहे असं। पण एवढ्या दबावातही तुम्ही आत्मविश्वासाने उभे आहात, तर ते का आणि कसं? खरं म्हणजे काचा प्रश्न म्हणजे आपली जी लढाई ती प्रामाणिक आहे ताई, आणि प्रामाणिक लढाई असली, सच्चाई तुमच्यात असली तर तुम्हाला, मला नाही वाटत कुठे प्रकारे घाबरायची गरज आहे। कारण तुम्ही प्रामाणिकपणे लढताय ना, तुमची जी आवड आहे ती लोकसेवा आहे, आणि लोकसेवेची तुम्हाला जेव्हा आवड आहे तर मग घाबरायचं काही कारणच नाही। तर असं मी बघतो त्या प्रकारे बस या गोष्टींना बस। त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे की आता जो दुष्प्रचार केला जातोय की तुम्ही दुसऱ्या उमेदवाराने मत खाण्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे, असेही तुमच्यावर आरोप केले जात आहेत। तर या आरोपांबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरं म्हणजे जे आरोप करताय, जे आरोप करणारे त्यांना समोर बसवा की बाबा याच्यावर आपण आरोप करतोय, कोण आहे बाबा? असं कुठल्याही प्रकारचं काही आहे नाही गोष्टी। मी माझं वैयक्तिक मी लढतोय, संघर्ष करतोय आणि मला आवड आहे। आणि खरंच हा खूप मोठा विषय आहे प्रभागामध्ये। आज मी म्हणजे मला खूप ठिकाणी असं दुष्प्रचार माझा त्या ठिकाणी करण्यात येतोय का बा याला कोणीतरी उभं केलंय, कोणीतरी पैसे देतोय। तसं काही नाही, माझी लढाई ही लोकांसाठी आहे, प्रभागातल्या पूर्ण लोकांसाठी, आणि मी ते लढणार बा 100%। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का बा असं कुठल्याही प्रकारचं मला कोणी पुढं गेलं किंवा मला कोणी पैसे दिले तो भागच नाही। मी एक सर्वसाधारण मुलगा आहे, माझं स्क्रॅपचा व्यवसाय आहे, माझ्याकडे एक टेम्पो आहे छोटा हत्ती, ती गाडी चालवून मी माझ्या घराचा उदरनिर्वाह करतो। पण मी एक स्वाभिमानी मुलगा आहे आणि मी या भानगडीत पडतो पण नाही। माझी लढाई सच्ची आहे, त्याच्यामुळे मी काही घाबरत नाही। कोणी किती आरोप केले, किती काही बोललं, तर मला त्याच्यातून काही म्हणजे असं नाही, चुकीचं काही वाटत नाही बा, मी ठाम आहे बा असं माझ्या गोष्टीवर। तुमच्यावर इतका दबाव टाकला गेला, दबाव तंत्राचा वापर केला गेला, त्याचबरोबर आरोपही तुमच्यावर केले गेले, तर या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जनतेचा विश्वास कसा जिंकाल? मी 100% जनता सुज्ञ आहे, जनतेला सर्व माहिती आहे, आणि जनतेच्या प्रती माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण जनतेवर खूप प्रेम आहे। ते बघतात का बा हा पोरगा खूप मेहनत करतो, कष्ट करतो प्रामाणिकपणे, आणि हा काहीतरी करू शकतो आमच्यासाठी, असं जनतेची अपेक्षा। त्याच्यामुळे मी 100% ते मला विश्वास आहे माझ्यावर असं। तुम्ही प्रचारासाठी गल्लीबोळातून फिरलात, तुम्ही प्रभाग क्रमांक 22 ड मधली प्रत्येक गल्ली तुम्ही आता प्रचारासाठी पिंजून काढली असेल किंवा सुरुवातही केली असेल, तर नगरसेवकाकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला? दृष्टिकोन असा आहे ताई का, सर्वप्रथम तर जनतेचं असं बोलणं का एक वेळ नगरसेवक झाला तर तो काही प्रभागात फिरकत पण नाही, लक्ष देत नाही, संपर्कात येत नाही। आणि आता आम्ही जनतेसमोर जातो, जनतेचे खूप प्रॉब्लेम आहे, छोट्या मोठ्या अडचणी असेल, कुठं रस्ते नाही, कुठं ड्रेनेज उघडे पडले, गटारातून पाणी निघतंय, गटाराच्या ड्रेनेज मधून नळाचे
कनेक्शन जातात ते खूप असं म्हणजे बघून खूप वाईट वाटतं बा असं. आणि या गोष्टींना बदलण्यासाठीच आपण पुढे वाटचाल करत आहे बा असं. पण आताची जी सद्य परिस्थिती आहे प्रभागामधली ती पाहता आणि तुम्ही जे पाऊल उचललेलं आहे जनतेचा सेवक होण्यासाठी, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही द्विधा मनस्थिती आहे का? नाही नाही, काहीच नाही. ते एकदम तसं कुठल्याही प्रकारचं काही नाही. मी आता जनतेसमोर जातो हे, मी जे मागे जे कामं केले, मी खरं तुम्हाला असं सांगतो ते का जी मी 5 वर्षापासून जे कामं करतोय जनतेसाठी, एक नगरसेवक पदावर नसून सुद्धा मी लोकांचे ड्रेनेज साफ करून दिले, लाईटी जे बंद असेल ते सॉल्व्ह करून दिले, आणि अशी अनेक कामं मी नगरसेवक नसून सुद्धा केलेले आहे प्रभागामध्ये. काय म्हणजे लोकांच्यासाठी आपण धावपळ, काय कुठलेही हॉस्पिटल असो, कुठल्याही गोष्टी असो, ते आपण करत असतो बस. आतापर्यंतची जी परिस्थिती प्रभागामध्ये तुम्ही अनुभवली प्रचारादरम्यान म्हणा किंवा आतापर्यंत तुम्ही वास्तव्यास इथे होतात प्रभागामध्ये, तर जनतेच्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे मूलभूत सुविधा सोडून, मूलभूत सुविधा ह्या सर्वसामान्य आहेत, त्या प्रत्येक माणसाची गरज आहे आणि ती देणं नगरसेवक पदाला जी व्यक्ती आहे तिची पण ती एक कर्तव्य आहे त्या व्यक्तीचं. पण त्या गरजा, मूलभूत गरजा सोडून अजून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत नगरसेवकाकडून एक लोकप्रतिनिधी म्हणून? अपेक्षा काही नसतात आई, खूप छोटी अपेक्षा असतात जनतेची. का बा ह्या तर गोष्टी होतातच बा, तो करतो, जो काम करतो तो काही नाही. पण लोकांचं असं बोलणं असतं की बा आमच्या संपर्कात राहावं असं. तुम्ही जसं निवडून आले तुम्ही संपर्क कमी करून टाकतात, तुम्ही काही प्रभागात फडकत नाही, दिसत नाही. तर ह्या कंप्लेंट आम्हाला कानावर आल्या, आता आम्ही फिरतोय इथं. तर मी पण जनतेला सांगितलं की बाबा तसं काही आमच्याकडून तो होणार नाही, आम्हाला एक संधी द्या आणि आम्ही तुमच्या 5 वर्ष कंटिन्यू तुमच्या संपर्कात राहू असं मी लोकांना सांगतोय बा. आणि आज जेव्हा तुम्ही प्रभागामधनं प्रचारासाठी दारोदारी जातायत, गल्लीबोळातून तुम्ही प्रचार करतायत, त्यावेळेला नागरिकांच्या अशा कुठल्या अडचणी आहेत की ज्या अडचणी खरंच तुम्हाला असं वाटतंय की त्या त्वरित दूर झाल्या पाहिजे, की त्याच्यावर लगेच काम झालं पाहिजे? खरं म्हणजे आता आम्ही काही भागात गेलो ना प्रभागाच्या 22 मध्ये, तर काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर तिकडे लाईनच छोटी लाईन आहे, पाणी व्यवस्थित येत नाही. तर तुम्ही ती लाईन टाका, मोठी लाईन टाका, पाणी आम्हाला व्यवस्थित करून द्या. काही ठिकाणी व्यवस्थित रस्ते नाही दर्जेदार, गटारी ओपन आहे. बस हे बघा ताई, दुसरं काही लोकांना अपेक्षित नाही तुमच्याकडून. ह्या 2-4 गोष्टी असतात, तर तेवढं तुम्ही करून दिलं तर जनता समाधानी असेल. काही वेगळं नाही तुम्हाला करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही सध्या प्रचाराची तुमची सुरुवात झालेली आहे आणि प्रचार तुम्ही छान पद्धतीने करतायत. हो. आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही तुम्हाला मिळतोय आणि प्रचारादरम्यान तुम्ही लोकांचं दुःखही समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि एक प्रभागाशी तुमची एक नाळ जोडली गेलेली असल्यामुळे त्या प्रभागातील लोकांची जी कळकळ आहे किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणून घेतलेल्याच आहेत आणि जाणतातच आहेत आणि त्यासाठीच तुम्हाला जनतेचा सेवक व्हायचंय किंवा लोकप्रतिनिधी व्हायचंय. पण त्यातल्या त्यात संविधान न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता? संविधानाच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतोय की बा, एक सर्वसाधारण मी मुलगा असून मला एक तुमची सेवेची संधी द्या. 100% मी प्रभागाचा विकास करणार, 100% करणार आणि प्रभागाला एक वेगळ्या ठिकाणी उंचाईच्या लेवलला घेऊन जाणार आहे. आणि जनतेला जे अपेक्षित आहे ते आपण पूर्ण करणार. जनतेला काही लागत नाही, 2 शब्द प्रेमाचे बोला, लोकांच्या सुखात दुःखात उभे राहा, लोकांचे छोटे मोठे कामं असेल बस, बाकी काही लागत नाही, ते आपण पूर्ण करू असे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो. तर अशा पद्धतीनं मी होणार नगरसेवक या विशेष चर्चासत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अन्सार नसीर शेख आपल्यासोबत होते आणि त्यांच्याशी आपण दिलखुलास बातचीत केलेली आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत, जनतेची कळकळ समजून घेतलेली आहे आणि म्हणूनच या प्रभागातून त्यांना नगरसेवक होण्याची जी तीव्र इच्छा आहे ती त्यांनी आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितच प्रभाग 22D मधील जनता त्यांना निवडून देईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो किंवा अशी आशा आपण व्यक्त करतोय. पण जनता काय कौल देते हे नक्कीच नाशिककरांना समजून येणार आहे. तोपर्यंत पाहत रहा संविधान न्यूज. धन्यवाद.